करमाळा तालुक्यातील कुगाव येथील बोट दुर्घटना प्रकरणातील 6 मृतदेहांचा तब्बल 3 दिवसांनी आज सकाळी तपास लागला असून यामधील 5 मृतदेह सकाळी 8 वाजता पाण्यावर तरंगताना आढळले, तर दुसरा मृतदेह देखील अशाच पद्धतीने मृतदेह 11 वाजता सापडला आहे। श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांच्या मुलाचा मृतात समावेश आहे। उजनी धरणाच्या पाण्यात भीमा नदीच्या पात्रात वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीतील बेपत्ता झालेल्या व्यक्तीपैकी 6 जणांचे आज गुरुवारी सकाळी शोधकार्य सुरू केल्यानंतर सकाळी 8 वाजता 4 मृतदेह तर उर्वरित एक वृद्ध देह 11 वाजता मृतदेह सापडले आहेत। पाण्यात तरंगताना त्यांचे मृतदेह दिसले, त्यानंतर संपूर्ण परिसरात आक्रोश सुरू झाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे। बोट उलटल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर हे मृतदेह सापडले आहेत। ऑइल पाण्यावर आल्याने वाऱ्याने उलटलेली बोट सापडली। 24 तासानंतरही उजनीत बेपत्ता झालेल्या 6 व्यक्तींचा शोध NDRF व ग्रामस्थ यांच्या मदतीने सुरूच होता। अखेर 6 मृतदेह सापडले आहेत। कुगाव येथील अनुराध ज्ञानदेव अवघडे 28, बोट चालक गौरव धनंजय डोंगरे वय 24, तर झरे येथील गोकुळ दत्तात्रय जाधव वय 30, कोमल गोकुळ जाधव 25, माही गोकुळ जाधव 3, शुभम गोकुळ जाधव 1.5 वर्ष हे बेपत्ता झाले होते। यातील सर्व मृतदेह सापडले आहेत। सोलापूर जिल्ह्याचे वैभव समजल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात मंगळवार दिनांक 21 सायंकाळी मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना घडली होती। करमाळा सोलापूर तालुक्यातील कुगाव ते इंदापूर पुणे तालुक्यातील कळाशी दरम्यान वादळी वाऱ्यात एक प्रवासी बोट उलटली होती। यामध्ये 7 प्रवासी होते, त्यातील 1 जण पोहत बाहेर आल्याने बचावला होता, मात्र 6 जणांचा तपास सुरू होता। आज सकाळी त्यातील 6 मृतदेह सापडले आहेत। NDRFचे पथक व खाजगी बोटीच्या साहाय्याने त्यांचा शोध सुरू होता। घटना घडल्याचे समजल्यापासून बेपत्ता व्यक्तीचे शोधकार्य सुरू होते। मंगळवारी रात्री अंधारात तपास कार्यात अडथळा आला होता। बुधवारी सकाळी 7:30 वाजता शोधकार्य सुरू झाले। करमाळा हद्दीतील बाजूला कुगावसह परिसरातील नागरिकांकडून शोध घेतला जात होता, तर कळाशीच्या बाजूनेही शोध मोहीम सुरू होती। एक पाणबुडी, 3 बोटी, 20 जवान हे शोध घेत होते। त्यांच्या मदतीला परिसरातील मच्छीमारांचे व प्रवासी बोटीही धावल्या। झरे येथील जाधव कुटुंबावर त्यांच्या मूळ गावी झरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी संपूर्ण गाव दुःखाच्या छायेत पसरले होते। अनेकांना या घटनेने अश्रू अनावर झाले होते। श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे याचा मृतामध्ये समावेश असल्याने त्यांच्या मुलावर कुगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर वेळीच अनर्थ टळला असता। सध्या करमाळा तालुक्यातील कुगाव या उजनी धरणामधून इंदापूर तालुक्यात अनेक प्रवासी जाण्यासाठी मध्यंतरीचा मार्ग व वेळेची बचत म्हणून अनेक प्रवासी होडीतून प्रवास करतात। या होडीमध्ये बचावासाठी कोणतेही साधन नसल्याने सदरचा प्रसंग ओढवल्याचे काही नागरिकांनी बोलताना सांगितले। जर बोटीमध्ये प्रवाशांकरता बचत कार्याची साधने असती तर पुढील अनर्थ टळला असता असे बोलताना काही ग्रामस्थांनी सांगितले। AJ 24 तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अलीम शेख, करमाळा। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।